नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील तमाम सर्व तलाठी होऊ इच्छित असणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी तलाठी फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वप्नील भंडारे आपलं मनशी स्वागत करतोय. तलाठी भरती प्रक्रियेत मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. तो कोणता बदल आहे आपण तो थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करतच असाल तर बघा, तुम्हाला या ठिकाणी तलाठी व्हायचं आहे आणि तलाठी हे होण्यासाठी तुम्हाला पूर्व पास करून मुख्यला जायचे. तर पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची मिशन तलाठी 3.0 ही बॅच आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला मोफत तलाठी फॅक्टरीचा ठोकळा भेटणार आहे. पूर्व परीक्षेत सर्व सिलेबस त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील, PDF नोट्स असतील, हँडरायटिंग नोट्स असतील. त्यानंतर ₹1 तुम्हाला इथून पाठीमागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थी हा परिपूर्ण झाला पाहिजेत आणि पूर्व परीक्षा पास करून तुम्हाला मुख्य परीक्षेला क्वालिफाय होता आलं पाहिजेत. त्या उद्देशाने या ठिकाणी चालू असलेली बॅच या ठिकाणी आपण रन करतोय. विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दाखल केली फी फक्त आहे ₹2,500. तर बघा, नवीन शुद्धपत्रक या ठिकाणी आयोगाकडून काढण्यात आलं आणि त्यामध्ये पेसा आणि बिगर पेसा हे आपल्याला नवीन, तुमच्यासाठी आता नवीनच असेल. हे MPSC साठी नवीनच आहे, पण सरळ सेवेला या ठिकाणी ही जुनी गोष्ट होती. पण आता सरळ सेवे MPSC कडे गेल्यामुळे या ठिकाणी हे त्यांना देखील हे करावं लागणार आहे. तर बघा, यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी यापूर्वी प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये पुढील बाब नमूद करणे अनिवार्य असणार आहे. अनिवार्य म्हटलंय त्यांनी. त्यामुळे तुम्हाला हे बदल करणं किंवा प्रोफाईल अपडेट करणं खूप महत्वाचं असणार आहे. पण यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा, आपण पेसा क्षेत्रातील चंद्रपूर रहिवासी आहात का, होय किंवा नाही, यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर यापूर्वी प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी वरील प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर प्रस्तुत दाव्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे इथून पुढे अर्ज दाखल करीत असलेले आणि इथून पाठीमागे जुन्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले तलाठी पदासाठी या विद्यार्थ्यांनी ही प्रोफाईल तुमच्या जाऊन अपडेट करून घ्यायची आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने करायचे हे देखील तुम्हाला सांगतो. त्याचप्रमाणे माजी सैनिकांसाठी सुद्धा या ठिकाणी हे दिलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला काय करायचे, तुम्हाला MPSC प्रोफाईल वरती जायचे, त्या ठिकाणी माय अकाउंट वरती जायचे. आता माय अकाउंट वरती गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तो अशा पद्धतीने तो पुढे टॅब ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन, बघा असं क्वेश्चनचा एक ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यावरती क्लिक करायचे. काय करायचे, त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चन या ठिकाणी उपलब्ध होतील. बघा, हे क्वेश्चन या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर इथं दिलेलं आहे आर यू रेसिडेंट तर पेसा एरिया, तुम्ही पेसा क्षेत्रातील आहात का. तर बघा, इथं जर असाल तर येस वरती क्लिक करा, नसाल तर नो वरती क्लिक करा. ओके. त्यानंतर दुसरा टॅब जो आहे तो मिलिटरी साठी दिलेला आहे. तुम्ही हॅव यू अक्वायर्ड द डिसेबिलिटी टू मिलिटरी सर्व्हिस ड्युरिंग, तुम्ही त्यामधून आहात का, येस किंवा नो. बघा, जर असाल तर येस करा, नसल तर नाही करा. सगळ्या विद्यार्थ्यांनी करायचंय बरं का, नाही तर म्हणणार की फक्त OPS क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी करायचे का, असं नाही, सगळ्यांसाठी दिले त्यांनी. बरं, पुढचं सुद्धा आर यू मेंबर ऑफ द एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही माजी सैनिक यामधले मेंबर आहात का. तर बघा, येस किंवा नो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी सबमिट म्हणून या ठिकाणी करायचं आहे. तुमचं काम झालेलं असेल. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्या. उद्या जर काही अडचणी निर्माण झाल्या तर तुमचा या ठिकाणी मार्क पडून देखील उपयोग होणार नाही बरं का. त्यामुळं हे 1 मिनिटाचं काम आहे, तेवढं तुम्ही पहिलं करून घ्या आणि नंतरच तुम्ही तुमच्या इतर कामासाठी पुढे जा. चला विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट खूप महत्वाचे आहे आणि आपणही करा. आपल्या विद्यार्थी बांधवांना देखील तुम्ही याबद्दल संपूर्ण माहिती द्या आणि त्यांचंही करून घ्या. कारण अभ्यास करताय तुम्ही, अभ्यासाच्या या ठिकाणी त्या फ्लो मध्ये असाल, परंतु हे बदल देखील तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागतील. चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.